तर आज ना एका ठिकाणी एरियामध्ये सत्यनारायणची पूजा होती आणि तिथेच आम्ही जाण्यासाठी निघालो होतो. फायनली आम्ही ना त्यांच्याकडे जाऊन पोहोचलो आणि तिथे ना मस्त अशी पूजेची मांडणी वगैरे केलेली होती. सत्यनारायणची पोथीसुद्धा वाचून झालेली होती. आम्ही थोडं लेट गेलो होतो. आधी तर आईने पूजा वगैरे करून घेतली, नमस्कार करून घेतला आणि त्याच्यानंतर ना मी सुद्धा मस्त अशी पूजा वगैरे करायला घेतली. तर मी पूजा केली तर माझ्यासोबत रेवसुद्धा होती. तिला म्हटलं तू कर, पण तिला काही एवढं कळत नाही म्हणून मग ना मी तिलाच हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि माझ्याच हाताने मलासुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं. आणि हे आटोपल्यानंतर ना थोडंफार बसलो, कारण बसल्याशिवाय ना आपण जे काही दर्शन घेतलं ना ते पाऊत होत नाही असं म्हणतात. म्हणून मग पूजा वगैरे करून दर्शन घेऊन घेतलं. त्याच्यानंतर थोडंसं बसलो आणि त्याच्यानंतर आम्हाला लगेच तिथून निघायचं होतं. अरे मला नवीन ठिकाणीच तुझं म्हणून तिनं अशी चारबार बघत होती सगळीकडे. आणि इथे ना तिथे आम्हाला प्रसादसुद्धा भेटला होता आणि जे उपवासाले असतात तर त्याच्यासाठी फराळ पाणीसुद्धा होतं. तर आम्ही प्रसाद घेतला आणि फराळाचं सुद्धा घेतलं आणि घरी घेऊन आलो, कारण आम्हाला तिथं खायला अजिबात वेळ नव्हता. म्हणून मग घरी येण्यासाठी निघालो. घरी आल्यानंतर ना रेवाचं इकडे खायचं चाललं होतं, कारण तिला ना तिखट थोडंसं स्पायसी आणि चटपटीतनं खूप जास्त खायला आवडतं. म्हणून मग तिचं ना तेच इथे चाललं होतं. आणि तिथे ना सोबत मठ्ठासुद्धा दिला होता आणि तिला ना मठ्ठा पण खूप जास्त आवडतो, आंबट पदार्थ. म्हणून मग ना तिचं इथे ना प्यायचं चाललं होतं. तर तिला ना मस्त अशा मिशा आल्या होत्या ते मठ्ठा पिल्यामुळे. तर तेच मी इथे मोमेंट थोडीशी मस्त अशी कॅप्चर केली. आणि इथे ना त्याच्यानंतर ना उपमा बनवायचा होता आणि सोबतच ना चना मसालासुद्धा बनवायचा होता. मग आधी तर उपमा वगैरे बनवायला घेतला मी, कांदा वगैरे कट करून कढईमध्ये टाकून दिला, रवा टाकला आणि लग्न वरनं पाणी वगैरे टाकून मस्त असा उपमा रेडी केला. आणि त्याच्यानंतर ना मेथीची भाजी बनवायची होती आणि साईड बाय साईड मला ना चण्याचं जे काही उसळ असते ना ती उसळसुद्धा बनवायची होती. मग आधी तर कांदा वगैरे कट करून घेतला. हे चॉपर आहे ना त्यामुळे ना बऱ्यापैकी कांदा लवकर कट होतो. उपमा रेडी झाला होता. इथे ना मेथीची भाजी कट करून घेतली, लसूण जिऱ्याची पेस्ट काढली आणि त्याच्यानंतर ना मेथीची भाजी बनवून घेतली आणि लग्न चण्याची जे उसळ असते ना तीसुद्धा बनवायला घेतली होती. साईडला मेथीची भाजी ठेवून दिली. मेथीची भाजी मस्त अशी झाली होती, वाफेनंच होऊन जाते मेथीची भाजी. आणि त्याच्यानंतर ना इथे चण्यासाठी सुद्धा कांदा वगैरे कट करून घेतला. तेवढ्यात हे आले, कारण ते ना दुकानावर न्यायचे होते, 2 पार्सल होते. तर मस्त असा चणासुद्धा रेडी झाला होता. चला भेटू पुढच्या ब्लॉग. तर आज ना एका ठिकाणी एरियामध्ये सत्यनारायणची पूजा होती आणि तिथेच आम्ही जाण्यासाठी निघालो होतो. फायनली आम्ही ना त्यांच्याकडे जाऊन पोहोचलो आणि तिथे ना मस्त अशी पूजेची मांडणी वगैरे केलेली होती. सत्यनारायणची पोथीसुद्धा वाचून झालेली होती. आम्ही थोडं लेट गेलो होतो. आधी तर आईने पूजा वगैरे करून घेतली, नमस्कार करून घेतला आणि त्याच्यानंतर ना मी सुद्धा मस्त अशी पूजा वगैरे करायला घेतली. तर मी पूजा केली तर माझ्यासोबत रेवसुद्धा होती. तिला म्हटलं तू कर, पण तिला काही एवढं कळत नाही. म्हणून मग ना मी तिलाच हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि माझ्याच हाताने मलासुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं. आणि हे आटोपल्यानंतर ना थोडंफार बसलो, कारण बसल्याशिवाय ना आपण जे काही दर्शन घेतलं ना ते पाऊत होत नाही असं म्हणतात. म्हणून मग पूजा वगैरे करून दर्शन घेऊन घेतलं. त्याच्यानंतर थोडंसं बसलो आणि त्याच्यानंतर आम्हाला लगेच तिथून निघायचं होतं. अरे मला नवीन ठिकाणीच तुझं म्हणून तिनं अशी चारबार बघत होती सगळीकडे. आणि इथे ना तिथे